आपण सुद्धा तिच्या वयाचा विचार करायला हवा. वय वाढत चाललंय तिचं, त्यात एकही मुलगा होकार देत नाहीये. तिला पण तिच्या फिलिंग्स आहेत, ती पण हर्ट होतच असेल ना. एनिवे, सगळेच नकार देत होते, त्यात हे स्थळ समोरून आले आणि मेन म्हणजे त्यांना भावनाताई आवडतीये. मग हरकत काय होकार द्यायला? श्रीनिवास, लक्ष्मी, त्यांचं दुसरं लग्न आहे म्हणून काय झालं? अरे काळ बदलला तसं आपण काळाबरोबर बदलायला नको का? वय, पैसा या सगळ्या गोष्टींपेक्षा नवरा आणि बायकोचं एकमेकांशी जुळणं जास्त महत्वाचं आहे. शेवटी संसार करायचा असेल, तो टिकवायचा असेल तर तुमचं जोडीदाराशी जुळणं जास्त महत्वाचं आहे. हो ना, पण हे सगळं तिचं तिला कळायला हवं ना. प्रत्येक वेळीच काही पैसा, नोकरी, रंग, उंची हे बघून संसार सुखाचे होत नाहीत. आता आई बाबांनी काय कमी स्थळं पाहिलीत तिच्यासाठी, पण एकाही ठिकाणी जुळून आलं नाही. मी काय म्हणते, हे स्थळ एवढं समोरून चालून आलंय तर आपण कसलीही खुसपट न काढता सरळ होकार दिला पाहिजे. काय हो? हां, हे बघा, हा निर्णय भावनाचा आहे, तो तिचा तिला घेऊ द्या. आणि जोपर्यंत ती स्वतःहून काही सांगत नाही तोपर्यंत आपण या विषयावर चर्चा करायला नको. बाबा, जर का आपण असेच गप्प बसलो ना तर भावना आयुष्यभर आपल्याच घरात राहील. मग काय करणार आहात तुम्ही? संतोष, आता तुमचं पण वय होत चाललंय, म्हातारे व्हाल काही दिवसांनी. तुम्ही आहात तोपर्यंत तिला सांभाळाल, पण तुमच्या नंतर काय? हा, म्हणजे भाऊ म्हणून मी सांभाळेन तिला, पण नंतर माझा पण संसार आहे, जबाबदारी आहेत. बस, खूप बोललास, आता एक शब्दही उच्चारायचा नाही संतोष. बस, तुम्हाला भावनाची काळजी करायची गरज नाहीये कुणालाच. भावना आमची लेक आहे, आमच्यासाठी कधीच ओझं होणार नाहीये ती. आणि तिच्या संसाराची घडी नीट बसेपर्यंत आम्ही दोघं मरणार नाही. झालं समाधान? अहो, देव आहे ना, तो काही वाईट नाही वागणार आपल्याशी. तो दाखवेल आपल्याला मार्ग. आपल्या भावनेसाठी जे योग्य आहे ना ते तोच घडवेल. बघा, तुमच्यापैकी कुणालाच भावनाची काळजी करण्याची गरज नाहीये. तेव्हा आता हात सोडते, ही चर्चा थांबवा, हा विषय संपवा. आई, भावना बाळा, ते ना आई, मी श्रीकांत सरांशी लग्न केलं तर तुला आनंद होणार आहे? अगं नाही, काही घाई नाहीये. बघ, तू नीट आई, स्पष्ट काय ते सांग. स्पष्ट सांगू? आमचे नाना नाही का, आमच्या वडिलांना नेहमी म्हणायचे, काय? अरे हातपाय मजबूत करायचे असतील ना तर हातापायांना मगरीच्या चरबीचं तेल रगडायचं. मगरीचं तेल? तोंड नको चालू, हात चालव. बस. गुड मॉर्निंग सर. आजचा पेपर येतो. ए इकडे सर. अरे जर जवळ आहे ना. हा, थोडं जवळ आहे ना. ताळ्या, तुला माहिती नाही मला वाचता येत नाही ते? हा, मग पेपर पण तुझा बाप वाचून दाखवणार का? सॉरी सर, वाचतो. हा, वा वा वा. सर, हे बघा, आपल्या सिद्धिराज साहेबांचा फोटो आला आजच्या पेपरात छापून. काय बोलतो? हे काय? हे बघा, फोटो आला छापून. हे बघा. अरे खरंच की, अरे आपल्या सिद्धूचा फोटो आला पेपर मध्ये. हा, बघू बघू. हा, हे बघा, हे बघा. अरे फोटोच बघत बसणार की बातमी पण वाचणार? अहो सर, 3 दिवसाच्या पाणी टंचाईतून गावाची मुक्ती अशी बातमी छापून आली. काय झालं रे? थांब रे काकू, सिद्धूने टँकर आणलं ना, त्याची बातमी आली छापून. अय्या, खरंच? आई, हे बघा, आपल्या सिद्धूची बातमी आली आहे पेपर मध्ये. अरे वा, चांगलाच फोटो आलाय. आजी बघू. माझा फोटो का छापलाय? येडे डोक्याचे काय? पप्पांचा फोटो छापायला हवा होता ना. कोणी दिली बातमी? बघतोस त्याला. अरे ए सिद्धू, थांब.
कशाला उगाच डोकं तापवून देतोयस? बातमी नीट वाच. त्यात तुझं नाव सिद्धिराज गाडे पाटील असं छापलेलं नाहीये. अहो बघा ना, फोन कुणाचा आहे, उचला. तुझ्या आईचा फोन आहे. हो, माझा हात ओला आहे, भांडी घासतीये. स्पीकरवर ठेवा. काय ग आई, आत्ता कशासाठी फोन केलास? अगं मंगला, तुला एक आनंदाची बातमी द्यायची होती बघ. आपल्या भावनाचं लग्न ठरलं. काय सांगतेस काय आई? हा, खरंच की काय? अगं हो ना, आत्ताच तिच्या सासरकडची माणसं आली होती. अरे वा, मस्त ग. कोण आहे मुलगा? काय करतो? दिसायला कसा आहे? बरा आहे ना? आणि पगार चांगला आहे ना त्याचा? आपल्या गावातलं स्थळ आहे का? पण स्थळ सांगितलं कोणी? आपल्या गुरुजींनी? अगं हो हो, किती प्रश्न विचारशील, सांगते सगळं. अगं आपल्या गावचेच आहेत, चांगली माणसं आहेत. अगं आपली भावना जिथे नोकरीला आहे ना तिथेच असतात. अगं म्हणजे तिचे बॉसच आहेत ते. बघितलं, भावनाचे बॉस आहेत, म्हणजे दणदणीत पगार. मंगला, अगं म्हणजे आमच्या भावनाला एकदम श्रीमंत स्थळ मिळालं. नाही तर तुम्ही वर्षानुवर्ष एकच ऑफिस, 5-5% पगार वाढ, गाडी इतकी प्रगती नाही. माझं नशीबच फुटकं. हॅलो आई. भावना किती नशीबवान आहे ना ग. नाही, इतकं श्रीमंत स्थळ तिला मिळालंय ना. आणखी काय हवं? आता भावनाचं लग्न थाटामाटात होईल, हो ना? हो ग. जाऊ दे, तसे बाकी सगळे तुझे लाडके, मी मात्र दोडकी.